नमस्कार, मी शीतल मोहोळ देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी प्लेन कापडावर ब्लाऊज पीसवर कसं डिझाईन करायचं ते घेऊन आलेली आहे. हे काळ्या कलरचं ब्लाऊज पीस आहे. त्याच्यावर मी पेन्सिलने ह्या आउटलाईन अशा आखून घेतलेल्या आहेत. मला जसं डिझाईन करायचं आहे तसं. हे पहिले सुरुवातीला मी हे फॅब्रिक कलरचा गोल्डन कलर घेऊन ह्या दोन्ही आउटलाईन अशा आखून घेतलेल्या आहे. हा 0 नंबरचा ब्रश असल्यामुळे अशी बारीक लाईन आखून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पुन्हा अशाच या जशा 4 लाईन काढल्या आहेत तसंच 2 इंच जागा सोडून पुन्हा वर तशाच आउटलाईन मी आखून घेतलेल्या आहे. हे असं त्या मधल्या बॉर्डरला असं हे मी पूर्ण वारली आर्टचं डिझाईन काढणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की मल्टी कलर आपण याच्यामध्ये कसे यूज करणार आहे. सुरुवातीला मी फक्त हे गोल्डन कलरने वारली आर्टचं डिझाईन या बॉर्डरवर काढून घेत आहे. हे हाताच्या बाहीवरचं डिझाईन आहे. ब्लाऊज पीसला 2 बाह्यांवर डिझाईन आणि पाठीवर डिझाईन असं आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. तर हे आता वारली आर्टचं अगदी सिम्पल सोबर असं डिझाईन आहे. याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत, पण हे मल्टी कलर या वारली आर्टला कसे यूज करायचे आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण याच्या आधी मी 1 कलर स्कीममध्येच म्हणजे वारली आर्टचं डिझाईन काढलेलं आहे. प्लेन ओढणीवर वगैरे असा व्हिडिओ टाकलेला आहे याच्या आधी. तर आता याच्यामध्ये जास्तीत जास्त कलरचा वापर कसा करायचा आहे ते तुम्ही बघणार आहे. शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बॉर्डर कशी पूर्ण कंप्लीट होईल असं दिसेल आपल्याला. आता हे वारली आर्टची एक फिगर काढला, झाडाचा शेप काढला, हा सूर्य काढत आहे. असं जे काही डिझाईन सुचत आहे आपल्याला ते तसं मी काढून घेत आहे. आणि हे अगदी कोणालाही जमेल असं आहे. तुम्ही घरगुती पद्धतीने असं तुमच्यासाठी स्वतःसाठी किंवा सेलिंगसाठी असे ब्लाऊज पीस बनवू शकता. माझ्याकडे अशा ऑर्डर्स येत असतात, मी असे बनवून सेलिंग करत असते. हे पहा, अगदी साधा सिंपल झोपडीचा शेप काढलेला आहे. अगदी सिंपल आहे की अगदी कोणालाही जमेल असं. हे पूर्ण अशी बॉर्डर आपल्याला आता ही अशी हळूहळू कंप्लीट करून घ्यायची आहे. हे मी थोडा व्हिडिओ स्लो बनवलेला आहे, कारण की तुम्हाला देखील बघून कळायला पाहिजे, काढता यायला पाहिजे. त्यासाठी मी थोडा हा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण तुम्ही तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे घरच्या घरीच अगदी सुंदर असं ब्लाऊज पीस शिकायला मिळेल, करायला मिळेल. आणि कुणाजवळ हे ब्लाऊज पीस असं रिपीट होत नाही. तुम्ही जर वापरलं तर हे कोणालाही असं दिसणार नाही. रेडीमेडचे जे डिझाईन्स आहेत त्या कुठेतरी रिपीट होत असतात. हे पहा, आता ही आपली बॉर्डर हळूहळू कंप्लीट होत येत आहे. स्लीव्ससाठी जास्ती काही लांब डिझाईनची काम पडत नाही. आता ही अशी अर्धी बॉर्डर झालेली आहे. हे पहा, ही पूर्ण अशी करत करत आपल्याला पूर्ण ही कंप्लीट करायची आहे. तुम्ही जवळून बघू शकता. पूर्ण आता ही अशी बॉर्डर माझी कंप्लीट झाली आहे. वर एक लाईन आहे रिकामी, खाली एक आहे. आता पुन्हा याच्यामधून मी एक बारीक गोल्डन कलरची लाईन आखून घेतलेली आहे. आता एक एक आपल्याला पानांचा आकार काढून हे कलर्स असे भरायचे आहेत. तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे पूर्ण पाठीवर आणि स्लीव्जवर कशी मी डिझाईन घेतली आहे हे अगदी शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण पद्धतीने ते बघायला मिळेल. कुठलाही कलर मी असा याच्यामध्ये वापरला आहे, म्हणजे जास्तीत जास्त कलर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे ही बॉर्डर काय उठून दिसत आहे पूर्ण बॉर्डर. तुम्ही बघू शकता, अशी मी ही खालून पहिले स्टार्ट केलेली आहे. हे पहा, पूर्ण ही झालेली आहे माझी. आता ही खालून वरून अशी ही कंप्लीट केलेली आहे. आणि हे सोपी आहे, पानाचे स्ट्रोक काढायला काय कुणालाही जमेल असं आहे. आणि जास्तीत जास्त कलरचा वापर केलेला आहे आणि ते काळा याच्यावर आणखीन उठून दिसत आहे. आता हा स्लीवचा भाग आहे, तर याच्यावर मी फक्त वर खाली बॉर्डर आणि वर फक्त असे डॉट डॉट देत आहे गोल्डन कलरनी. म्हणजे जास्त डिझाईन जर काढलं तर आणखीन ते खूप जास्ती वाटेल. त्याच्याऐवजी मी फक्त डॉट देत आहे, म्हणजे डिझाईन आहे पण आणि नाही पण आहे असं आपल्याला भास होईल.
हे बघा पूर्ण वरून मी शूटिंग घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 2 स्लीव्ज आणि पाठीचा भाग असा हे तिन्ही भाग या ब्लाऊज पीसवर आलेला आहे. असे ब्लाऊज पीस मी ऑर्डर घेत असते आणि माझ्याजवळ करून ठेवत असते सेलिंगसाठी किंवा एखाद्या शॉपमध्ये विकायलासुद्धा देते. असे बघा तुम्ही असं छान मल्टी कलरने कसं त्याला खूप छान असं ब्लॅकला खूप छान असं गेटअप आलेलं आहे. हे नुसतं मी डॉटचं यूज केलेलं आहे. हे पूर्ण डिझाईन तुमच्यासमोर आलेलं आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलला बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना शिकायला मिळेल. आणि तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहते, तुम्ही बघत राहा. धन्यवाद.